वा 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 काय केलंय मनीषा मसाल्याचा कुक कुक कसं वाटतं हे असं सगळ्याला ड्रेस येणार आहे तर मिळणार आहे बया सगळ्यांनी कामाला आले की असं कॅप वगैरे कंपनीत जाताना हँडवॉश वगैरे तरी नाही. चला नानीला दाखवा नानीला दाखवा की नानी म्हणा तुम्हाला असलं आणलंय घालाय बघा मनीषा मसाल्याचा कुक मनीषा मसाल्याचा कुक चला नानींच्या प्रतिक्रिया हो नानी आता तुम्हाला असलं आणायचं तिकडे कंपनी झाली पाहिजे बघा असतं का नाही चॉकलेट कंपनी नाही शर्ट आणि कॅप स्टँडर्ड लोकांना दे आपण द्यायचं म्हणल्यावर एवढं पैसे घ्यायचं म्हणलं नको का ड्रेस मग आणा की आम्ही कुठं नाही म्हणलोय तवा या पुरण आणा सगळं आणा आणायचंय की बाजनाराला परत असं याप्रमाण येतं तेलकट लागून आहे साडीला मला असं दिसलं अचानक म्हणून मी व्हिडिओ काढला म्हणलं चला 2 दिवसाला बट्टीला टाकायची मला म्हणलं मनीषा मसाल्याचा कुक एक नंबर मस्त आवडला आपल्याला नाही तुम्हाला मी त्या दिवशी काय सांगितलं होतं दोघीला काय आणायचं म्हणजे मी म्हणाल का नाही साड्या आणायच्यात एप्रॉन हे आणायचं साड्या शर्ट एक आणि टोपी पण आपलं अजून कुठंच कशात काही नव्हतं त्यामुळे मी आणत नव्हती कंपनीला बोर्ड लागला म्हणजे हा मग आणू आपण सगळं तुमची लेकरं लाडू खात असते आणि आमची बुतं लाडू खात नाहीत आणि काहीच नाही त्यामुळे सुधारणात ना फिदरणात ही तर पार खापाटीला गेलेली असते साधारण कदा अहो यांना ना फक्त भाकरीन कालवण लागतं चोरून तुम्ही म्हणत असाल कढईवर कालवण कशाला करती तो का ते कुकरवर केलेलं सकाळी संपून गेलं टोपलं रिकामं एवढ्या चपात्या केलेल्या काय ती भाजी कुठली मटकीची भाजी होय हो सांडगा करू का अरे त्याचीच भाजी होती सकाळची बी मटकीच्याच डाळीची होती बरं पोहे करते का चाल का शुभ उन्हाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि मी आले मसाला न्यायला झालाय ना देखी अजून मापायचंय घरी जाऊन आणि मग कुरिअरला जायचंय 5 वर काटा गेला या एवढ्या 2-3 दिवसात मैत्रिणींना लाईटीचा लय प्रॉब्लेम आहे या लाईटच ठिकाण आहे आमच्या गावात तर काय झालंय काय माहिती रोज तारा तुटतात बिन पावसाच्या वायरमनला कधी फोन केला तरी वायरमन म्हणतो आम्ही खांबावर चाललेलो आहे आता तरी काय आज तारा तुटल्या त्या काय माहिती थांबा मसाला दाखवते मसाला त्याच्या वासानेच पोट भरतंय आता मला इनका वासला कुटायला मसाला तुम्ही लय बारीक कुटताय यावं नाही अजून आणले पण आणायचे की घेऊन ठेवल्यात की पण जायच होय ना या काय माहिती येत आहे का कुटायला या पाव कसला करून ठेवते कोणाष्ट आता हा शिल्लक राहते ना उलट शेंगदाण्याच्या लाडूला अर्धा किलो लाडू कमी पडलं हे मसाला औ कच्याला चांगला कपडा तुम्ही आम्हाला कपडा नाही ठेवला कुठं काचा बसवलं काय काय पॅक झालं ए बाळा दरी अरे काय लागा तोडतो का नीट अर्धी खकच आणलं मसाल्याचं अर्ध खक आणि आम्हाला काय खायलाच नाही आणलं जायला आली बापू मी
मसाला खातो नाही काय करत राहू दे. होय बघा. काय तिथं लावायची काय माहिती. बरं ते वेळी वजन 50 किलो. आलता की त्यांनाच कळा ना त्यांचं किती राहिले पैसे ते. हे बघा दादा फॅमिली. चलो ते बघा दादा फॅमिली कडेला कशी बसली. इथे मसाला आणायचा होय दाखवलं ही होतंय. आता काय अर्ग बसला आणला बघा. बरं झाला आणला मित्रांनो. मला एक चीज दाखवायची. हे पहा आमची जाधव फॅमिली. हे पहा समृद्धी. कितना बॉक्स कम पड़ा? है दादू साहब, बॉक्स कितना कम पड़ा? बड़ा मिस्त्री बॉक्स कितना कम पड़ा? 5 बॉक्स. अरे नहीं कम लगेगा. 5 लगेगा. बहुत सीमेंट खाता है. हाँ खूब सीमेंट खाता है. बड़ा मिस्त्री हो. जैसा लंबा है झाली बघा ही फरशी बसून चालली आज हळू 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 हळू. बया व्हाईट सिमेंट बी भरलं काय लगेच. होय मिस्त्री असं काम करतात व्हिडिओ छान बनवते. तर कुणाचं बारामतीतलं, बारामतीच्या आसपास, बारामती तालुक्यात, पुणे, मुंबई, फलटण, इंदापूर जर करायचं असलं तर नंबर सांगा भाऊ. ऑल इंडिया नंबर सांगा की आपका. बोलो आपका नंबर. 810 इधर मुख करके बोलो ना. कौन सा? कितना? 810 73 894. 810 73 सांगा ना. 810 73 74 74 894. 894. आणि जर नाही लक्षात आलं तर मला तुम्ही मेसेज टाका. असं करायचं. माझा नंबर घ्या 96 57 48 0033. मी तुम्हाला मिस्त्रींचा ह्यांचा नंबर पाठवून. कमी रेटमध्ये काम करतात. अहो स्वतः मालकच राबतात त्याच्यामुळं ह्यांचं काम परवडतं आम्हाला. आमच्या बंगल्याचं काम बी ह्यांनीच केलं. आणि ती थतालेवाणी नसतं त्यांचं. ते काम घ्यायचं आणि दुसरीकडे जायचं असं नसतं. काम घेतलं की ती काम पूर्ण करतात. हां फक्त उसको गोड बोलना पड़ता है. नाही गोड बोलायचं काय संबंध आहे. पैसे दिल्यावर तपली ती करते. चाय बनावे. और चाय 4 बार बनाना पड़ता है सिर्फ. जायचं असते लागणार. कष्टाचं काम आहे मैत्रिणींना, त्यामुळे चहा लागतो. लाईट आली असं तुम्हाला वाटत असेल पण लाईट नाही आहे. मी अशी लाईट लावली. शेवटी वाट बघून 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 हाताने चिटकवायची चालली. पॅकिंग आहे आजची, कारण का हे पार्सल बघा तुम्ही. 6 वाजले ते 6 वाजले आणि उद्या पाठ जायचंय मला ना. मशीन आणायला लागले. पॅकिंग मशीन आणायला जायचं. पॅकिंग मशीन मला वाटतं एवढीच पॅकिंग मला ह्याच्यावर करावं लागते. खाटावर अजून एक करावी लागेल. मग नंतर असं करावंच लागेल. पण अशी पॅकिंग करायची प्रॉपर पॅकिंग मशीन येते ना आपली. ती हळद आहे ताई साहेबांची. पहिल्यांदा त्यांना स्नेहल सुधाकर विषय स्नेहल ताई साहेबांची पहिल्यांदा पण मी टाकली होती ह्याच्या आधी घर. पण ते तोंडात का धरला चिकट ती चिटकून बसतं ना. अगं पण ती पॅकिंग करते आपण. चालतं नाही चालत अहो एका कॉपीत असतं ती. ते असतं प्रत्येक जी पॅकिंग करतात त्यांना माहिती असतं. बाकीच्यांना नसतं माहिती. ते असतं मस्त तुम्ही हायजीन निघली मसाला केलाय पण ती खावा का नाही माणसांना. नाही खाते ती. आता
ही अर्चना आधी करते तोंडातलं काढते. बर अजून पत्ता काय झाला ते हे बाई गपला का, एकदा पत्ते हरवतील ती मग मध्ये सापडलं. 3 पत्ता हरवले 3 परत ही सगळ्यात आधीच आहेत. ही पहिला आधी चिटकून दि बाय. सारिका ताई साहेबांचं लाडू 1 किलो, एका ताई साहेबांचा सुंटवडा 1 किलो, सुजाता ताई साहेबांचं लाडू, शेंगदाणा लाडू 1 कमी पडल्यात. माझं तर डोकं आऊट झाले. पप्पांनी सगळ्यांना वाटलेले. अहो 1 किलो 2 की 1.5 किलो लाडू केलं, ह्यांनी वाटूनच टाकलं. काय हे तर विचारच करत नाही की करून ठेवलंय की ते द्यायचंय की काय करायचं. आता हा काय एवढंच लाडू शेंगदाण्याचं काय करायचं माणसाने? हा थोडं विचारायचं नाही की काय करावं की आता लाडू टाकाय नाही तर लाईट बी नाही, काय करायचं माणसाने? बसायचं का शिळावून? आता हे ना, आता हे सुंटवडा नाही लाडूच टाकणार काय चांगल्या खात्याने बिचारी. सुंटवडा कसं देते, लाडू कसे देते? सुंटवड्याचा 50 रुपयाचा फरक असतो, 100 रुपयाचा. पण आता लाईटच नाही, काय करू मग सुंटवड्याचे लाडूच. बरं चल कर पॅकिंग, चार्जिंग नाही फोन. हे आता अशा चिटे, आता हे चिटे गेले उद्या पॅकिंगला लाईटच नाही, काय करू? आता ही जेवढं मैत्रिणींना पॅकिंग केलेलं आहे ना, आज जेवढ्या ताईसाहेबांच्या सोमवार आहे, आज ज्यांच्या ऑर्डरी टाकल्यात त्यांच्या ऑर्डरी सगळ्यांच्या लाईट नाहीये, बघू शकता. वाट बघू आता ती लसणाचं त्या ताईसाहेबांचं बघू. हो का, मी कोणाचं राहिलंय सांगते. रुपाली ताईचं राहिलंय. रुपाली ताई शेंगदाण्याची चटणी लाईट नव्हती, लसूण भरून ठुलता. पण ह्या पोस्टातल्या दादांचं विशाल क्षीरसागर ही दादांचं सकाळ पोस्टाने जाते. ह्या ताईसाहेबांचं प्रज्ञा ताईसाहेबांचं हे पण जेऊरचं आहे ना, मिरची पावडर आणि हे आहे कमकर बँकर तेल 12 काय हां जेऊर आहे. ओ ही कुठलं आहे थांबा, ही चेक करते. ह्या ताईसाहेबांचं लगेच टाकू. सुजाता ताईसाहेबांचं बी अहमदनगर सावडी, ते उद्याच्याला टाकावं लागेल. सुजाता ताई तुमचं शेंगदाण्याचं लाडू दाजींनी ना ही केलं, खाऊन टाकलं. अर्धा किलो वाटलं दाजींनी, 1.5 किलो केलं तर त्यातलं 1 किलो लाडू इथनं कमी पडलं. अर्धा किलो वाटून टाकलं, अर्धा किलोच्या पुढं. पण तुम्ही मग माझा विचार केला का लाईटीचा प्रॉब्लेम असतो, आता मी काय करायचं इथं ऑर्डरीला? हो का ताईसाहेब तुमचं लाडू आहेत ना, दाजींनी वाटून टाकलं, मी काय करू? घ्या समजून. आता मी तरी काय करू? ह्या ताईसाहेबांची लसूण चटणीला लाईटच नाही, लसूण चटणी राहिली. ह्या ताईसाहेबांचं 2 किलो लसूण, दालचिनी आणि मिरची पावडर आणि काळी मिरी कमी पडली ह्या ताईसाहेबांना, अर्धा किलो. त्याच्यामुळे हा भरा. आणि ह्या ताईसाहेबांचं धना पावडरला हो का लाईट नाही. ताईसाहेब धना पावडर कुठंच नाही, दिसते का तुम्हाला? तर हे असं एकंदरीत ही आणि ही डिंकाचं लाडू आहेत ना, ती 1 किलो पोस्टाने टाकायच्यात इथं, 1 किलो इथं बारामतीत न्यायच्यात इथं. आता ही संध्याकाळी आली लाईट तर ह्याला पॅक केलं, आणि ह्यातलं बाकीचं ते डिंकाचं लाडू पॅक केलेत ना, कुठे गेलेत ती सगळं हाताने पॅक केलं. तर तुम्ही घरी आल्यावर परत म्हणू नका का तो हाताने पॅक केले. हो का, जीवाचं रान करून आज सगळ्यांचं देते. स्विच ऑफ होईन माझा. हे असं एकंदरीत हो का, ऊन असं गरम असं दम हे करतं या. आणि हो का, मी जायची सकाळ पहाटे 4 वाजता ह्याला नाशिकला. आता राहिलेल्या ताईसाहेबांचं हो का दीदीने उद्या टाकलं तर नाही तर डायरेक्ट परवा दिवशी घ्या समजून. मला तुमच्यासाठीच चालली नाशिकला, मी तरी काय करू? पहाटे 4ला जायचंय, लाईटच नाही. घ्या समजून. असू द्या. बाय बाय सगळ्यांना, शुभरात्री. एवढी पिशवी केली पॅकिंग, उरकन एवढं राहिलेल्या ताईसाहेबांचं उद्या किंवा परवा दिवशी. उद्या तर नाही मी इथं मैत्रिणींनो. अहो लाईटच नाही, काय तुम्ही मशीन करता? माझं तर डोकंच चलत नाही. इकडं अंधार आहे सगळं. देवाचा दिवा लावला तरी चालन तिथं आज. अरे देवा, दिवस घेतलाय व इथं. तुम्ही म्हणसान ताईसाहेब आका तू म्हणली आज 8 दिवस नव्हता लावला, कारण का आमच्या बेटातलं नव्हतं, भाऊकीतलं होतं, लांबच्या नात्यातलं होतं, पण आम्ही पाळतो 10 दिवस, त्याच्यामुळं सुताक पडलेलं.
आजोबा वारलेलं. मला पाणी दे बाळा. आयो आयो, दुकानाच्या शेजारी बसून लस्सी प्यायची झाली आज. बघा इकडं दुकान आणि इथं चाललंय लस्सी प्यायची. दाजीने आणले, उष्णता भडकती ना त्याच्यामुळं. आणि ते काय ते म्हणले नको मला, मी एकटीच पिते. दिदीने गाण्याने पार्सल सांगितलं होतं. काळ्याचं खायला घेतलं, कॅट फूड. दिदीचं ह्यांचं आईस्क्रीम घेतलं, देवबाप्पाचं हार घेतलं. 2 मसाले माघारी आले ते पोस्टात टाकायचे ते घेतले. लस्सी पेलो, ताक पेलो. तिकडं हे ताईसाहेबांचा मसाला आलाय माघारी, 2 जणींचं. ते आता पोस्टाने उद्या. चला आता बाय. ती मनीषा जाधवांचं दुकान आहे का नाही, तिथं आलो. ठीक आहे, तिथं तिथं आहे मनीषा जाधवांचं दुकान. मनीषा मसाले, मनीषा जाधवांचं हार्डवेअरचं दुकान आहे. तिथला नंबर काढा काढा म्हणून पण माझे नरड्याची आताडी तुटली. म्हणजे माझी काय तुमचा नंबर काढा, तुम्हाला अजून दाखवते नंबर. आता किती वर्ष झालं, 2 वर्ष झालं दुकानावर नाही तरी दाजी नंबर काढेन. आता टोपल्यातली भाकरी कुणी काढली खाली? कुणी काढली? तू तर खात नाही भाकरी, मग कुणी खाल्ली? कोण उठलं होतं निमेरातचं? तू नव्हता उठला, मग गणा उठला असेल. रात्री जेवली नाही ती आईस्क्रीम आणल्यामुळं, परत ठेवली होती. तुम्हाला सांगते त्यांनी, आम्ही नंतर जेवतो म्हणून भाकरीन ती. आणि हो का बुका लागल्यावरती कडकडचं काढलंय, मधलं तसंच ठुलंय खाली. कडचं ठुलंय खाली, मधलं मधलं खाल्लं असन. अजून उठली नाही ती बघा. दिकीची तर परीक्षा आहे. दिदे 10:30 वाजल्यात. पेपर किती वाजता आहे? पेपर किती वाजता आहे? तू किती वाजल्यात बघायचं. किती वाजल्यात आहे त्या? 9 वाजून गेलेत. जीव गेला असताना मग कळत नाही का उठायचं? परीक्षा आहे म्हणलं तरी झोपली कवर बी, उठतच नाही ती. 9 वाजलं तरी. बघा किती वाजल्यात बघा. 9 वाजल्यात बरोबर. उठतच नाही ती आमची अजिबात पोरं. तर तुमची किती वाजता उठतात सांगा? माझं ही उराकलंय सगळं, बाहेरचं झालंय सगळं, झाडून लुटून हे सगळं चकाचक. बाहेरचंच काम चाललं होतं आतापर्यंत. आता लागायचं स्वयंपाकाला. हाताला काम नसतं, तुम्हाला वाटत असं लय काम असतं. ह्यांनी रात्री आईस्क्रीम खाल्लेली सुद्धा टाकून दिली नाही, तशीच ठुली या. तारास देत राहते ती जीवाला माझ्या. तो कसं डुकले हाणतंय अजून. पोस्टातलं पॅकिंग केलंय. स्मिताताईंचं, वंदनाताईंचं बुलढाण्याचं. ही लाडू इथं, ही 2 डिंकाची.